राज्यात पार पडणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांना दिलासा देण्याहेतू राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी राज्यात सार्वत्रिक निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाच वेळी घोषित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून निवेदन केलं होतं। परंतु एक वर्ष उलटून देखील मुख्यमंत्र्यांनी यावर कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाहीये, ज्याचा खुलासा स्वतः निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय। मी जेव्हा इथला कार्यभार घेतला आणि बघितलं की वर्षभर आपल्या निवडणुका चालू असतात, कुठे बाय इलेक्शन्स चालू आहेत आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याची तारीख वेगळी असते। मग ते इतकं म्हणजे कामही खूप पडतं आणि मुख्य म्हणजे जिल्हा प्रशासनावर ताण येतो, पोलिसांवर ताण येतो, कारण आपले उत्सव सण याचा बंदोबस्त चालू असतो। शिवाय काही अशा विशेष दिवस असतात की ज्या दिवशी जास्त बंदोबस्त हवा असतो, तर मग पोलिसांना पण त्यांची तारांबळ उडते, मग जास्तीचा फोर्स मागवणं वगैरे कठीण होऊन जातं। त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं होतं की इतर काही राज्यांमध्ये अशी राबवली जाते योजना, तशी आपल्याकडे पण यावी की एका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वर्षातनं एकदा एक ठरलेल्या दिवशी व्हावी, म्हणजे जिल्हा परिषदा एका दिवशी, ग्रामपंचायती एका दिवशी। नीला सत्यनारायण यांनी असंही सांगितलं की जर या निवडणुकांसाठी एकच तारीख पक्की केली गेली तर पोलीस आणि प्रशासन यावर पडणारा तणाव निश्चितच कमी होईल। तर त्यापेक्षा एक जर तारीख पक्की माहीत असेल तर त्यावेळेला प्रशासनावरही ताण होणार नाही, आमच्यावरही ताण येणार। म्हणून मी अशा अर्थाने पत्र लिहिलं की जर हे सर्व आपण सुरळीत केलं आणि एकच दिवस प्रत्येक संस्थेसाठी मुकर्रर केला तर मला वाटतं की सर्वांच्याच दृष्टीने ते सोयीचं पडेल। त्यांनी पुढे असंही सांगितलं की या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये आणि म्हणूनच त्या पुन्हा मुख्यमंत्र्यांना अनुरोध करणार आहेत। मी भेटले असताना चर्चा केली होती आणि ते म्हणाले होते की आपण याच्यावर विचार करू, पण मला अजून त्यांचं काही उत्तर आलेलं नाही, नकारात्मक काही उत्तर आलं नाही अजून। तर मला वाटतं मी त्याचा पुन्हा पाठपुरावा करीन।